हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम वंदन करतो। यशवंत प्रतिष्ठान शेवगाव तालुका अंबड या प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या यशवंत व्याख्यानमालेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी आज दुसऱ्यांदा अंबड या नगरीमध्ये येण्याचं सौभाग्य मला लाभले। खरं तर मी भाग्यवान आहे, कारण माझ्या नोकरीची सुरुवात या तालुक्याच्या जवळच पैठण तालुक्यामध्ये विहामांडवा कदाचित आपणा सर्वांना माहीत असेल त्या ठिकाणी झाली होती। तिथे चिंचाळा नावाचं छोटंसं गाव होतं, त्यामुळं अंबड शहराशी जुनच नातं आहे। आई मत्स्यगरीच्या दर्शनाला अनेक वेळा इथे येणं झालं। आज सुद्धा येता येता सर्वप्रथम दिसलं ते मत्स्यगरी मातेचं मंदिर आणि श्रद्धेने आणि भक्तिभावाने हात जोडूनच मग पुढे आलो। तर आजच्या या कार्यक्रमाचे व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवसाचे अध्यक्ष साहित्य क्षेत्रातील बाप माणूस आदरणीय प्राध्यापक जी ए उगले सर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या प्राध्यापक डॉक्टर निर्मला जाधव मॅडम, आमचे मित्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त शिक्षक माननीय श्री गजानन वाळके सर, माननीय विलास टकले सर, माननीय संदीप भवर सर सरपंच आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय। खरं तर फार चांगली सुरुवात अंबड या एका छोट्याशा शहरामध्ये, म्हणजे नेमकं शहर म्हणावं की मोठं गाव म्हणावं, अशा एका सीमारेषेवर असणारं हे गाव आहे। कारण व्याख्यानमाला म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कुठेतरी पुणे मुंबई मोठमोठी शहरं येतात की ज्या ठिकाणी अशा व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात, परंतु अंबड सारख्या एका छोट्याशा शहरामध्ये या व्याख्यानमालेचा हा जो यज्ञ आहे हा विरतपणे मला वाटतं जवळपास 10 वर्षांपासून ज्यांच्यामुळं सुरू आहे आणि फार मोठमोठी माणसं या व्याख्यानमालेमध्ये येऊन गेलेली आहेत। म्हणजे बघा, रारम बोराडे सरासारखी माणसं आहेत, प्राध्यापक डॉक्टर सुधीर गावाने आहेत। आता सगळे काही नावं वाचत नाहीत, परंतु ज्या माणसांनी आपलं फार मोठं योगदान समाजासाठी दिलंय अशी माणसं या मातीमध्ये येऊन गेली, त्यांच्या पदस्पर्शाने ही माती पावन झालेली आहे। आणि अशा या मातीमध्ये येण्याचं भाग्य मला ज्यांच्यामुळे लाभलं असे श्री संजय कोरे सर, त्यांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार व्यक्त करतो। एका चांगल्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी या ठिकाणी मिळाली। मला दिलेला विषय सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे। मला वाटतं इथं बहुतांशी शिक्षक असतील। जालना जिल्हा परिषदेने पत्र सुद्धा काढलं होतं शिक्षकांनी या व्याख्यानमालेसाठी यावं। 1986 साली आपल्या देशाचे एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्या काळचे पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांनी तयार केलेलं होतं आणि 1986 नंतर जवळपास 36 वर्षांनी, म्हणजे मला वाटते इतिहासात नोंद घ्यावी लागेल या गोष्टीची की 36 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या देशाला शैक्षणिक धोरण तयार करावं लागलं। आपण पाहतो की 21सावं शतक हे बदलांचं शतक म्हणून आपण ओळखतो, कारण बदल इतके प्रचंड वेगाने होत आहेत। या बदलासोबत धावताना सगळ्या जगाची दमछाक होते आणि तरीही आपल्याला हे शैक्षणिक धोरण तयार करायला 36 वर्ष लागली। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे शैक्षणिक धोरण वाचलं असेल, त्याचा मसुदा वाचला असेल किंवा फायनल शैक्षणिक धोरण जे बाहेर पडले ते वाचलं असेल। आता त्याला नवीन शैक्षणिक धोरण ऐवजी आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं म्हणूयात, कारण ते आता आपल्या राष्ट्राने स्वीकारलेलं आहे। तर हे शैक्षणिक धोरण वाचत असताना जर तुम्ही 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास केला असेल, त्याच्या अगोदरच्या कोठारी आयोगाचा अभ्यास केला असेल, त्याच्या अगोदरच्या मुदलियार आयोगाचा अभ्यास केला असेल, तर अनेक वाक्य तंतोतंत तशीच्या तशी दिसतील। म्हणजे 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला, आपण नुकतीच स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली आणि हे करत असताना आपल्या शैक्षणिक धोरणात अनेक गोष्टी जशाच्या तशा आहेत। म्हणजे बघा, 1986 ला
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणावरील खर्चाची अपेक्षा ठेवली होती 6%, आणि आताच्या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा तीच आहे. म्हणजे अनेक सरकार आली, अनेक पंतप्रधान आले, अनेक मुख्यमंत्री आले, अनेक शिक्षण मंत्री आले, परंतु ही तरतूद मात्र बदलली नाही, ही तेवढीच राहिली. खरं तर या गोष्टीला नेमकं शोकांतिका म्हणावं की दुर्दैव म्हणावं हा संशोधनाचा भाग आहे. तर बघा, याच्या पलीकडे जाऊन जर आपण शैक्षणिक धोरणाचा विचार केला तर 2020 हे वर्ष की ज्या साली शैक्षणिक धोरण तयार केलं आणि आपण आता ते स्वीकारलं, 2023 पासून त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टीवर अंमलबजावणी सुरू होईल. आणि त्यामुळे मग शिक्षकांनी त्यासाठी तयार असणं फार गरजेचं आहे. कारण हे शैक्षणिक धोरण जर आपण वाचलं नाही तर आपल्याला पुढे काय करायचं ते कळणार नाही. कारण आपण जर शिकारीला गेलो आणि आपल्याला माहित नसलं की नेमकं आपल्याला शिकार कशाची करायची, वाघाची करायची, सश्याची करायची की दुसऱ्या एखाद्या प्राण्याची करायची, तर आपण तयारीनिशी जाणार नाही. आपल्याला ससा पकडायचा असेल तर काय नाही, छोटस ते फास वगैरे असतो तो घेऊन गेलं तरी चालेल. पण ससे पकडायचा फास घेऊन जर तुम्ही वाघ पकडायला गेले तर वाघाची शिकार होणार नाही, तर आपली शिकार वाघ करेल. म्हणून प्रिपरेशन फार महत्वाचं आहे. मग प्रत्येक शिक्षकाने हे शैक्षणिक धोरण वाचणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त वाचायचं नाही, अगोदर ते समजून घेणं गरजेचं आहे. माग एका बैठकीसाठी मी दिल्लीला गेलो होतो. त्या ठिकाणी दिल्लीची जी निपा नावाची संस्था आहे, त्या संस्थेचे एक प्रोफेसर होत्या, प्रणती पांडा त्यांचं नाव होतं. 2017चा हा प्रसंग आहे. आणि त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की एनसीएफ इज बियॉन्ड द टीचर्स. आणि त्या बोलत होत्या 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल. तर 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 2017 साली सुद्धा शिक्षकांच्या आकलना पलीकडचं होतं. कारण ते शिक्षकांनी वाचलंच नव्हतं. मी त्यांना तिथं क्रॉस केलं, त्यांना म्हटलं तुम्ही असं कसं म्हणू शकता. तर त्यांनी सांगितलं की याच्यानंतर तुम्ही जिथं कुठं जाल त्या ठिकाणी गेल्यानंतर शिक्षकांना विचारा की तुम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वाचलंय का. आणि मी अगदी लिटरली सांगतो, अनेक ठिकाणी गेलो, प्रत्येक ठिकाणी वाचल्यानं म्हणजे जर विचारलं समोरच्या मी ऑडियन्सला की कुणी कुणी शैक्षणिक धोरण वाचले, तर 1, 2 नाही तर 3 जणांच्या हातावर दिसायचे. म्हणजे ही शोकांतिका आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं, त्याच्यानंतर एनसीएफ आला, एससीएफ आला. बऱ्याच जणांना ह्या कन्सेप्टच आणखी माहित नाही. एक बघा की भारताच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाली. 75 वर्षानंतर आपण FLN प्रोग्राम राबवतोय आज सुद्धा, फंडामेंटल लिटरसी, फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी. म्हणजे आपल्या मुलांना ज्या पायाभूत बेसिक क्षमता आहेत त्या क्षमता प्राप्त करून देण्याचं वर्ष आपण 2025 हे ठरवलंय. ज्या गोष्टी आपल्या 3 महिन्यात शक्य आहेत त्याच्यासाठी आपल्याला 2025 ची वाट पाहावी लागते. अनेक लोकांनी ते सिद्ध सुद्धा करून दाखवले की 3-4 महिन्यामध्ये सुद्धा आम्ही बेसिक क्षमतेपर्यंत मुलांना नेऊ शकतो. आणि जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ह्याच गोष्टीवर जास्त फोकस दिलेला आहे. कारण पायाभूत साक्षरता मुलांना येणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्वांनी NAS म्हणजे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहितच असेल, तो आपण शाळेमध्ये घेतला. त्याच्या अगोदर आसरची एक परीक्षा, म्हणजे आसर म्हटलं, आसरचे रिपोर्ट बाहेर आले की एक 15 दिवस महिनाभर मस्तपैकी जिल्हा परिषदेच्या शाळांचे किंवा सरकारी शाळांचे वाभाडे निघतात. आणि मग आसरच्या नावाने आपण सुद्धा बोंबाबोंब मारतो की हे लोक कधी येतात, कुठे सर्वे करतात, आपल्याला काही माहित होत नाही. परंतु आसर सारखाच सर्वे राज्यातल्या काही जिल्हा परिषदांनी केला होता. मला वाटतं जालना जिल्हा परिषद पण त्याच्यामध्ये होती, म्हणजे त्या डाएटने केला होता. तर जिल्हा परिषदेचे जे रिपोर्ट आहेत ते आणि आसरचे रिपोर्ट हे जवळपास सारखे आले होते. आता अलीकडे आपण पाहिलं तर 2 वर्ष कोरोनामध्ये मुलांची गेलेली आहेत. त्या 2 वर्ष गेल्यामुळे मुलांची जी गती आहे शिकण्यातील ती निश्चितपणे कमी झाली, परंतु आता ती आपल्याला वाढवावी लागणार आहे. मग मला म्हणायचं आहे असं की आपली मुलं जर आसरवरच अडकून पडत असतील किंवा नॅशनल अचिव्हमेंट सर्वे मध्ये जर अडकून पडत असतील तर आपण पिसाची तयारी कधी करू. पिसा आपल्याला माहित असेल की आंतरराष्ट्रीय पातळीवर एक विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी परीक्षा असते पिसा. आणि पिसामध्ये फक्त आपण एकदाच उतरण्याचं धाडस केलं होतं भारताने. पिसा नावाची जी स्पर्धा, जी परीक्षा आहे
प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. तर आंतरराष्ट्रीय दर्जाची ही परीक्षा असते, हिची काठिण्य पातळी खूप असते. त्यावेळी मला वाटते 48 देशांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यात आपण 47व्या क्रमांकावर होतो. ही आपल्या शिक्षणाची शोकांतिका आहे. मग आता होतं असं की असे काही आकडे समोर आले, गुणवत्तेबाबत बोंबाबोंब झाली, कुठं काही लिहिलं गेलं की मग प्रत्येक घटक दुसऱ्या घटकाकडे बोट दाखवत असतो. 10वीला निकाल का कमी लागला तर तो म्हणतो 9वीतूनच हा मुलगा अप्रगतवर आला. 9वीला का कमी लागला तो म्हणतो 8वी त्याला काहीच येत नव्हतं. 8वी वाल्याला म्हणलं तर ते म्हणते 7वीतून तसंच वर ढकलून दिलंय. 7वी वाल्याला विचारलं का तर 6वीकडे बोट दाखवतो, 6वीकडे दाखवलं की असं करत करत 1ली पर्यंत येतात. 1ली वाल्याला बोट विचारलं की तो म्हणतो काय नाही, ते एकदम एडपट होता, आई बापांनी तसंच आणून सोडलं. मग कुणी जबाबदारी घ्यायची नेमकी? एव्हरी चाइल्ड इज स्पेशल, एव्हरी चाइल्ड इज युनिक असं आपण म्हणतो. मगाशी कुणीतरी इथूनच बोलताना सांगितलं की वर्गामधले 4-2 मुलं आपण हुशार म्हणून टार्गेट करतो किंवा हे हुशार मुलं आहेत असं आपण म्हणतो. मग इतर मुलांचं काय? तर पहिली गोष्ट म्हणजे मुलांची हुशारी मोजण्याचं जे आपले एकक आहे ते एककच फार चुकीचं आहे. कारण आपण फक्त मार्कामध्येच त्याला गुंतवून ठेवतो. मार्क जास्त पडले हुशार, मार्क कमी पडले नाही हुशार. मग असं जर म्हटलं तर त्या मुलांचा आत्मविश्वास आपण कधी वाढवणार? आणि ठीक आहे त्याला मार्क कमी पडले असतील. जगात अनेक अशी उदाहरणे आहेत की पुस्तकी शिक्षणामध्ये ती मुलं सपशेल नापास होती. म्हणजे सचिन तेंडुलकरचं उदाहरण बघा की 10वी मध्ये 4 विषय गेलेला हा एक खेळाडू, एक मुलगा. 10वीत 4 विषय गेलेला सचिन तेंडुलकर नावाचा मुलगा जो नापास झाला होता. खरं तर त्याने त्यावेळीच आत्महत्या करायला पाहिजे होती. आज बघा लातूरचं शाहू कॉलेज असलं तर तिथलं मेरिट 99.90च्या पुढे क्लोज होते. तिथं 99% वाल्याला पण ऍडमिशन मिळत नाही, तो आत्महत्या करायला निघतोय का तर तिथे ऍडमिशन मिळालं. हे स्पर्धा किती झाली. मग त्या सचिनने काय करायला पाहिजे होतं? 4 विषय गेले होते. सचिनने त्याची जी हुशारी आहे ती क्रिकेटमध्ये दाखवली. आणि तुम्हाला माहित असेल की 1996 साली MRF कंपनी बरोबर सचिनने एक करार केला होता. MRF कंपनीचे फक्त MRF हे 3 अक्षर त्याच्या बॅटवर लिहायचे होते. हे 3 अक्षर बॅटवर लिहिण्यासाठी एका वर्षाचे सचिन तेंडुलकरने 86 कोटी रुपये घेतले होते. ही आहे त्याची गुणवत्ता. आपण ती गुणवत्ता मोजतो का? नाही मोजतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ह्याच अपेक्षा आपल्याकडून केलेल्या आहेत. आपल्याला फक्त मुलांची गुणवत्ता मार्कामध्ये मोजायची नाही, स्किल डेव्हलपमेंट सारखा फार चांगला प्रोग्राम या धोरणाने आपल्याला दिलाय. शिक्षक म्हणून आपण त्यासाठी सज्ज असलं पाहिजे. कारण शाळेमध्ये होतं असं की सहज कुणाला जर विचारलं शाळा म्हणजे काय, शाळा म्हणजे ज्या ठिकाणी मराठी, गणित, इंग्रजी, हिंदी, इतिहास, भूगोल, विज्ञान असे विषय शिकवले जातात ते ठिकाण म्हणजे शाळा. शाळा म्हणजे तिथे शिक्षक असतात, विद्यार्थी असतात. शाळा म्हणजे तिथे साहेब भेटीला येतात. एक आपली ट्रेडिशनल शाळेची संकल्पना आहे. म्हणजे एक उदाहरण गमतीने सांगितलं जातं. एक माणूस एकदा झोपी गेला, उठलाच नाही. उठला ते 50 वर्षानंतर. 50 वर्षांनी उठला तर सगळं बदललेलं होतं. तो बाहेर आला, जिथं पाऊलवाट होती तिथं मोठा हायवे दिसला, गाड्या घोड्या, काही गाड्या हवेत उडतात, सगळं त्याला वेगळं दिसत होतं. तो म्हटलं बापरे बाप, हे असं कसं झालं, हे काय, मी कुठं आलोय नेमकं. पुढे जाता जाता अचानक त्याला शाळा दिसली तर थांबला. अरे बरोबर, म्हणलं हे आपलंच गाव आहे. का तर ती शाळा जशी 50 वर्षापूर्वी होती तशीच ती शाळा होती. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा शिक्षण बदललं नाही, शाळा बदलल्या नाहीत. हे आपण एक हसण्यावारी जरी नेत असलो तर ही शोकांतिका आहे. का बदलली नाही शाळा, का बदललं नाही शिक्षण? प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला काही लर्निंग आउटकम्स असतात. ते लर्निंग आउटकम्स जो वर्गात शिकवतो त्यालाच बऱ्यापैकी माहित नसतात. मग त्या पुस्तकातून मला काय शिकवायचंय हे जर मला माहित नसेल तर मला वाटत नाही की शिकण्याला निश्चितपणे दिशा मिळेल. असं तो घटक नाही. म्हणजे हे फक्त मी नकारार्थी बोलतोय असं नाही. ह्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अत्यंत वेगळ्या वाटा चोखाळणारे, वेगळ्या पद्धतीने काम करणारे शिक्षक सुद्धा आहेत. तुम्हा सर्वांना आठवत असेल की आपल्या मराठवाड्यामध्ये तत्कालीन जे विभागीय संचालक, विभागीय आयुक्त होते
व्ही रमणी, त्यांनी एक पॅटर्न आणला होता, व्ही रमणी पॅटर्न. आता जे शासनाने FLN प्रोग्राम आणलाय, खरं तर हे त्यावेळीच आणलं होतं, आपण मराठवाड्याने आणलं होतं, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला आठवत आहे की त्यावेळी जालना जिल्हा गुणवत्तेमध्ये टॉप होता. जालना आणि उस्मानाबाद या 2 जिल्ह्यामध्ये स्पर्धा असायची त्यावेळी गुणवत्तेच्या बद्दल. तर त्यावेळी तो प्रोग्राम काय होता, तर अगदी पायाभूत साक्षरता होती त्याच्यामध्ये. म्हणजे विद्यार्थ्यांना गणित असेल, मराठीचं श्रुतलेखन, इंग्रजीचं श्रुतलेखन, ह्या सगळ्या पायाभूत गोष्टी होत्या. आणि ह्या पायाभूत गोष्टीच मुलांनी काय करायच्या होत्या, तर एक 20 गुणांचा पेपर असायचा, त्या मुलांचं गुणांकन करून मग त्या मुलांना त्या पद्धतीने त्यांचं मूल्यमापन केलं जायचं आणि त्यांची गुणवत्ता ठरवली जायची. जर गुणवत्ता कमी आली तर त्या शिक्षकाच्या 1 किंवा 2 वेतनवाढी बंद केल्या जायच्या, कधी कधी निलंबन केलं जायचं. चांगली गुणवत्ता आली तर त्यावेळी शिक्षकांचं वेतनवाढी सुद्धा अतिरिक्त देण्याचा एक अतिशय चांगला प्रोग्राम होता. आज झालंय असं की चांगल्याचं कौतुक नाही आणि वाईटाला शिक्षा नाही. म्हणजे कोणी चांगलं करते कर, वाईट करते कर, म्हणजे आओ जाओ घर तुम्हाला असं जे म्हणतोय तशी परिस्थिती आहे. पण त्या प्रोग्राम मध्ये तशी नव्हती. पण त्या सुंदर प्रोग्राम मध्ये खरंच खूप झपाटून जाऊन काम करत होते. परंतु काही लोक मात्र जन्मजात बेरकी असतात, बहादर असतात. म्हणजे मी एक उदाहरण पाहिले म्हणून सांगतो तुम्हाला की त्यावेळी व्हायचं असं की क्रॉस चेकिंगला बाहेरच्या जिल्ह्यातून लोक बोलावले जायचे. म्हणजे जालन्यामध्ये क्रॉस चेकिंग करायची ना, तर तिथं मग बीडचे केंद्र प्रमुख, उस्मानाबादचे विस्तार अधिकारी, नांदेडचे गट शिक्षण अधिकारी, विभागातले इतर जिल्ह्यातले इकडचे तिकडे पाठवायचे की ज्यांना काही देणं नाही, तू कोणता शिक्षक आहे, कोणाचा जवळचा आहे, कोणाचा लांबचा. झालं असं की आमच्याकडे एकदा पथक आलं, नांदेडचं पथक होतं आणि एक नांदेडचे विस्तार अधिकारी त्याच्यामध्ये होते आणि एक केंद्र प्रमुख होते. असं दोघांचं पथक आले, एका शाळेवर गेलं. त्या शाळेवर 8 शिक्षक होते आणि विचारलं त्यांनी की कोणाच्या वर्गाची आता परीक्षा घ्यायची. तर आता झालं असं, कोणाच्या वर्गाची परीक्षा घ्यायची म्हणजे किसको काटो असं विचारलं सारखं. आता कोणीच तयार व्हायना. तेव्हा नाही सर तुमचा वर्ग चांगला आहे, तुमचा घ्या. नाही माझे 2 पोरं आले नाही, तुमचा घ्या ना सर. नाही माझी 100% उपस्थिती आहे, पण नेमकं आज जरा पोरं डिप्रेशन मध्ये, तुमचं घ्या सर. असं खो खो चालू झाला त्यांचा. आणि मग ते साहेबांच्या लक्षात आलं की आता काही कोणी तयार होत नाही. ते म्हणले आपण चिठ्ठ्या टाकू, ज्याच्या वर्गाची चिठ्ठी निघेल त्याची परीक्षा. ओके म्हटले, तयार झाले. चिठ्ठी काढली. नेमकं त्या शाळेवर एक नेते होते, शिक्षक नेते, पुढारी, चांगले होते, मस्त. म्हणले ओके काय अडचण नाही, म्हणजे घेऊन टाका साहेब, वर्ग चांगले आहे माझा. झालं असं, त्यांच्या लक्षात आलं की हे जे विस्तार अधिकारी आहेत हे थोडेसे हुशार आहेत. मग त्यांनी दुसरे XYZ शिक्षक होते, त्यांना सांगितलं तुम्ही काय करा सर, साहेबांना आपले उपक्रम दाखवा म्हणले शाळेचे. तोपर्यंत केंद्र प्रमुख साहेब परीक्षा घेतील. केंद्र प्रमुख साहेब बिचारे रिटायरमेंटला आलेले होते, 4-5 महिने राहिलेले. त्यांना थोडे प्रेमळ वाटले. ते म्हणले ठीक आहे, दाखवा तुमचे उपक्रम काय काय. आता उपक्रम त्या शाळेत एक लिंबाचं झाड सोडून काहीच नव्हतं दाखवायला. पण ते म्हणले साहेब हे जे पटांगण दिसतंय ना, इथं आता आम्ही असे लॉन लावणार आहेत म्हणले मस्तपैकी. आणि इकडून साईडने असे विटा, मग एका विटेला लाल रंग, एकेला पांढरा, त्याच्या पुढे पुन्हा लाल, पुन्हा पांढरा, पुन्हा लाल, असं वेळा आणला त्यांनी सांगितलं. तोपर्यंत इकडं साहेबांना ते दुसरे शिक्षक उपक्रम दाखवत होते आणि इकडे परीक्षा चालू होती. आता परीक्षा चालू झाली, ते केंद्र प्रमुख साहेब म्हटले ए तू उभा ठाक. उभा ठाक म्हणलं का पोरं तोंडाकडे बघायला लागले. कारण आपण उभा राहा म्हणतो, नांदेडकडे उभा ठाक म्हणतात. सरांना संधी मिळाली. ते म्हणले थांबा साहेब, तुमची भाषा आमच्या मुलांना कळत नाही, तुम्ही काय करा, इथं निवांत बसा खुर्चीवर, मी बरोबर परीक्षा घेतो म्हणले, तुमच्या समोरच आहे, काही चिटिंग बिटिंग करायचा विषय नाही. ते म्हणले बरोबर. तर ठीक आहे म्हणले साहेब बसा, द्या पेपर इकडं. मग मुलांना सांगितलं की पहिला प्रश्न तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा. लगेच सांगितलं पहिला प्रश्न मुलांना तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा. बरं सगळ्यांनी जिल्ह्याचं नाव मागं ना कशा होता टांगलेला, औरंगाबाद. आणि मस्त दाखवते, पोरांनी बघून काना, मात्रा, वेलांटी, उकार सगळं बरोबर काढलं, औरंगाबाद झालं. एक प्रश्न तर गेला. दुसरा प्रश्न बॉल शब्दाचं स्पेलिंग लिहा. ते म्हणले हा आता सगळ्यांनी बॉल शब्दाचं स्पेलिंग लिहायचंय. बॉल शब्दाचं स्पेलिंग लिहा बरं का, BALL बॉल, माहिती आहे तुम्हाला. ते म्हटले सर तुम्ही सांगता काय स्पेलिंग. नाही ते BALL चुकून गेलं, मला BALL नव्हतं सांगायचं, फक्त बॉल सांगायचं होतं, पण मी BALL म्हटलं. 4-5 वेळा सांगून पण टाकली, पोरांनी लिहून पण टाकली. झाले 2 प्रश्न आउट ऑफ. पुढचा प्रश्न होता बेरीज करा. असे इकडून साहेब बसलेले, हे असे फळ्याला चिटकून उभा राहिले, बेरीज लिहिली.
25 अधिक 15 आणि खाली उत्तर पण लिहून टाकलं. लिहा म्हणले लवकर पटकन बेरीज करा, आपल्याला वेळ नाही, साहेबांना दुसऱ्या शाळेवर जायचं. साहेबांना काय माहित, फक्त प्रश्न लिहिलाय का उत्तर पण लिहिले. उत्तर लिहिलं, प्रश्न लिहिलं, पोरांनी चुकून बेरीज तशीच झाली, वजाबाकी तशीच झाली, गुणाकार पण झाला. मस्तपैकी परीक्षा झाली आणि साहेब म्हटले खरंच किती मुलं हुशार आहेत, पटपट पटपट उत्तर लिहितात, चांगला वर्ग आहे म्हटले. आणि तोपर्यंत सगळं झालं गेलं आणि परीक्षा कशी काय झाली. आता बाकीचे सगळे चिंताक्रांत चेहरे घेऊन बाहेर बसलेले. त्यांना वाटलं आता गुरुजींचे 1-2 वेतनवाढी जातात. पण झालं असं, ते निकाल वगैरे लागला आणि 3 आठवड्यांनी पत्र आलं सीओचं की आपल्या वर्गाची गुणवत्ता अति उत्कृष्ट असल्यामुळे आपल्याला एक अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येत आहे. तर मला सांगायचं असं की प्रत्येक प्रश्नाला आपल्याकडे उत्तर असते. म्हणजे आलेलं संकट कसं पार पाडायचं. आता हा एक विनोद म्हणून सांगत नाही, पण मला म्हणायचं आहे असं की जर खरंच आपल्यामध्ये ही क्षमता आहे तर आपण पॉझिटिव्ह दृष्ट्या याचा विचार करून का बरं पुढे जात नाही. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जवळपास 18 पासून काम सुरू होतं त्याच्यावरती. आणि आपल्या राज्याचा जो ड्राफ्ट केंद्राला गेला होता, त्या मसुदा समितीमध्ये मी प्रतिनिधी म्हणून होतो, त्यामुळे त्याच्यासाठी मी बऱ्यापैकी अभ्यास केला. मी मागाशी ज्या पिसा परीक्षेबद्दल तुम्हाला बोललो, या पिसा परीक्षेमध्ये जगातले जे टॉपचे 5 देश आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड, दुसऱ्या क्रमांकावर आहे सिंगापूर, त्यानंतर आहे जपान, नंतर आहे हाँगकाँग. म्हणजे बघा हे देश कुठे चाललेत की यांच्यामध्ये स्पर्धा लागते. त्याच्या अगोदर सिंगापूर फर्स्ट होतं, नंतर फिनलँडने त्यांना ओव्हरटेक केलं. मी तुम्हाला एक पुस्तक सजेस्ट करतो, देशोदेशीचे शालेय शिक्षण नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जगातले हे जे टॉपचे देश आहेत तिथलं शालेय शिक्षण नेमकं कशा प्रकारचं आहे, कारण आपलं धोरण समजून घ्यायला त्याचा सुद्धा आपल्याला फार उपयोग होणार आहे. तर फिनलँडची एज्युकेशन सिस्टीम जगामध्ये सगळ्यात चांगली का आहे, त्याचं कारण असं आहे की फिनलँड मधले जे शिक्षक आहेत ते शिक्षक अत्यंत गुणी आणि अत्यंत चांगले शिक्षक असतात. का असतात तर त्यांचा जो टीचर ट्रेनिंग प्रोग्राम आहे, मी जेव्हा या कमिटीमध्ये काम करत होतो तेव्हा ड्राफ्ट मध्ये नेमकं टीचर्स ट्रेनिंग हाच मुद्दा माझ्याकडे आला होता. त्याच्यासाठी मी फिनलँड एज्युकेशन सिस्टीमचा अभ्यास केला होता आणि त्याच्यामध्ये ऍज इट इज मी त्यांचे जे रिकमेंडेशन्स होते ते मांडले होते आणि शासनाने ते स्वीकारले सुद्धा. जो इंटिग्रेटेड बीएड आहे, म्हणजे आपलं बीएड कसं होतं की 1 वर्षाचं बीएड, आपल्याकडं त्याचे एवढे टप्पे केले, बीएड केले, एमएड केले, एमफिल, पीएचडी, खूप काही सेट नेट, फार असे वेगवेगळे टप्पे केले. पण तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर डीएड मध्ये तेच आहे, बीएड मध्ये तेच आहे, एमएड मध्ये तेच आहे. तर डीएडचं मानसशास्त्र आणि बीएडचं मानसशास्त्र वेगळं नाही. प्रयत्न प्रमाद पद्धती तिकडे पण आहे, इकडे पण आहे, थॉर्नाडेक तिकडे पण आहे, इकडे एमएड करा, बीएड करा, डीएड करा, सगळं ते. मग हे इतके कोर्स का, तर जे इंटिग्रेटेड बीएड जे सुचवले शिक्षकांसाठी ते आता 4 वर्षाचं असणार आहे. आणि हे कॉलेज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यापीठाला अटॅच करण्याचे एक रिकमेंडेशन या आपल्या नवीन शैक्षणिक धोरणाने केलेलं आहे. तर इंटिग्रेटेड बीएड काय आहे, 4 वर्ष तुम्हाला बीएड करावं लागणार आहे. फिनलँडमध्ये तसं ते 5 वर्षांचं आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्च्युअल क्लासरूम प्रॅक्टिस जवळपास 2 वर्षांची आहे. म्हणजे 5 वर्ष शिक्षक म्हणून. आणि तिथली एक चांगली पद्धत अशी आहे की आपल्याकडं होतं असं, म्हणजे मी 2001-2 साली डीएड केलं होतं, तेव्हा काहीतरी 8400 जागा डीएड कॉलेजला होत्या महाराष्ट्रात एकूण. आणि त्यानंतर 3-4 वर्षात त्या जागा 1,00,000-1.5 लाखाच्या पुढे गेल्या. म्हणजे झालं असं की कुठं पण एसटीतून पाहिलं की एखाद्या बांधावर कॉलेज दिसायचं, अमुक अमुक अध्यापक विद्यालय, पत्र्याचे शेड ठोकलेले आणि अध्यापक विद्यालय म्हटलेलं त्याला. आता इथं काय घडणार आहे, अध्यापक विद्यालय कसं असावं. खरं तर माझं नशीब चांगलं की मी एका फार चांगल्या कॉलेजमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. म्हणजे तिथे बेसिक फॅसिलिटीज सगळ्या होत्या. अष्टपैलू शिक्षक घडवण्याचं काम कराड तालुक्यामध्ये मी होतो, सातारा जिल्ह्यामध्ये. तर मला हे म्हणायचं आहे असं की आपण काय केलं, त्याचं सगळं दुकानं केले, जे येईल त्याला खिरापत वाटल्यासारखे कॉलेज वाटले, त्याच्यामुळे दर्जा राहिला नाही. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे इंटिग्रेटेड बीएड सुचवले हे 4 वर्षांचे, म्हणजे तुमचं डिग्री प्लस बीएड, जसं आपल्याला अगोदर बीए करा नंतर बीएड करा, तसं हे पूर्ण 4 वर्षांचं एकच असणार आहे. तर हा एक चांगला बदल आहे शिक्षकांसाठी. दुसरी गोष्ट अशी की शालेय अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणं हे फार
गरजेचं आहे शिक्षकांनी, असं एक निरीक्षण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने नोंदवलं. आता ते का गरजेचं आहे, तुम्हाला एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल की मला खूप शिकायचं होतं परंतु माझ्या शिक्षणाच्या आड शाळा आली. मार्क ट्वेन नावाचा एक अमेरिकेतला प्रसिद्ध लेखक आहे. तो मार्क ट्वेन असं म्हटलं होतं की मला खूप शिकायचं होतं, मला खूप ज्ञान मिळवायचं होतं, पण माझ्या शिक्षणाच्या आड माझी शाळा आली. फार क्रांतिकारी वाक्य आहे. क्रांतिकारी यासाठी, आपण म्हणतो शाळा शिकण्यासाठी असते आणि मार्क ट्वेन म्हणतोय माझ्या शिकण्याच्या आड माझी शाळा आली. कुठेतरी फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. हे त्याला का म्हणावं असं वाटलं असेल, त्याचं कारण सुद्धा शिक्षण पद्धतीच आहे की आपण एक छापाचे गणपती तयार करतो शाळेमध्ये. आलं सगळं तेच तेच चाललेलं असते. माझ्या हातामध्ये दिलेलं एक पुस्तक आहे, मला याच्यातले एवढे एवढे धडे संपवायचे आहेत, याच्या खाली विचारलेले प्रश्न मुलांना आले की माझं जीवन सार्थक झालं. बस एवढं ठरवायचं आणि पुढे चालायचं. मग असं येणारी मुलं किती असतात वर्गात विचार करा. एका वर्गामध्ये जर 30 मुलं असतील तर फार फार तर 10 मुलं कुशाग्र बुद्धिमत्तेची असतात. मग मधला जो टप्पा आहे त्यांचं काय, किंवा जी मुलं ज्यांची शिकण्याची गती कमी आहे त्यांचं काय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सांगते की प्रत्येक मुलाला शिकवण्याची एक वेगळी पद्धत तुमच्याकडे शिक्षक म्हणून असायला हवी, आणि ही अगदी रास्त अपेक्षा आहे. म्हणजे आपण बघा, एखाद्या स्त्रीचे आणि म्हणजे नवरा बायकोचे जर भांडणं झाले तर कसं असतं की बायको फार रागावते, नवऱ्याला आता वाटतं की आता ही कसं आपण हिचा राग शांत करावं. मग वेगवेगळ्या पद्धती, अगोदर लाडी गोडी लावायचं, नाही ऐकत, जाऊ दे मग आज आपण बाहेर जेवायला जाऊ, तरी पण नाही ऐकत. दुसरी पद्धत, तिसरी पद्धत, जाऊ दे उद्या ना आपण सेल लागले साडी आणू, नाही ऐकत. तिसरी पद्धत फेल गेली. चौथी पद्धत, एखादा दागिना करू, नाही ऐकत. पाचवी पद्धत, आपण काय करू, 2-3 दिवस तुझ्या माहेरला जाऊन राहू. बघा आपण पद्धती वापरतो का नाही. मग अशा पद्धती आपल्याकडे वर्गामध्ये का नसतात. म्हणजे हे काही सगळ्यांसाठीच मी बोलत नाही, पण मला म्हणायचं हेच की तुमच्या वर्गामध्ये 30 मुलं आहेत ना, तर 30 मुलांना शिकवण्याच्या 30 पद्धती तुमच्याकडे असल्या पाहिजे. याला नाही ह्या पद्धतीने कळत, चला आपण चेंज करू. 2015 साली प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये आला. फार क्रांतिकारी कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये रचनावादाची एक संकल्पना आपण स्वीकारली. आता रचनावाद 2015 ला आपल्याला कळाला. 2005 चा जो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा होता त्याच्यामध्ये रचनावादाची संकल्पना स्पष्ट केली होती. रचनावाद म्हणजे काय, तर जे पूर्वीचं ज्ञान एखाद्या मुलाकडे आहे त्या पूर्वीच्या ज्ञानाची मांडणी करून मूल नवीन ज्ञानाची निर्मिती करतं. म्हणजे जुनं ज्ञान आणि नवीन ज्ञान याची सांगड त्याच्यामध्ये दिलेली होती. परंतु झालं असं की आपल्याकडचे लोक कुमठेबीटला गेले. कुमठेबीटने त्याच्यावर फार चांगलं काम केलं होतं, पण तिकडं आपण एकच बघून आलो की काय तिकडं काय फारशा रंगवल्या, मुलं खड्याच्या साह्याने शिकतात, काड्यांच्या साह्याने शिकतात. शिक्षकांचं काम फार सोपं झालं आणि जे आळशी लोक होते ते अजून आळशी झाले. म्हणले अरे किती भारी, म्हणते शिकवायचं नाही काय नाही, मुलांना गोट्या आणून दिल्या, खडे आणून दिले, काड्या आणून दिल्या, शैक्षणिक साहित्य आणून दिलं आणि खेळा हिंद शिका. साहेब आल्यावर पण काय नाही, तुमच्याकडे फरशी रंगवली का, ओके भारी शाळा, साहित्य आहे का, आहे एकदम छान, गुड. त्यांच्या डोक्यात काय शिरलंय हे कुणी पाहत नव्हतं. तिथे रचनावादाची संकल्पनाच कळाली नाही. रचनावाद हा शिकणाऱ्याच्या मेंदूमध्ये असतो, त्या साहित्यामध्ये नसतो. आता शासनाने म्हणजे नवीन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केले त्या धोरणाची जर आपण रचना पाहिली तर ती रचना कशी आहे, 5+3+3+4. म्हणजे पहिली 5 वर्ष, त्यानंतर 3 वर्ष, नंतर 3 वर्ष आणि पुन्हा 4 वर्ष. अशी रचना का करावीशी वाटली असेल. याच्यापूर्वी अंगणवाड्या ज्या होत्या त्या ICDS डिपार्टमेंट त्यांचं वेगळं होतं, आपला त्यांचा काही संबंध नव्हता. आणि त्यांचं सुद्धा त्या बिचाऱ्यांचं काम एकच होतं की वरून सामान आलं पोरांना वाटणं आणि जाणं. मुलं आले नाही तर घरी नेऊन द्यायचे, तुमचे वाटाणे, तुमचं काय असेल पोषण आहार, आणि त्या तेवढ्यामध्ये धन्य मानत होत्या. पण आता बघा जग इतकं गतिमान झालंय. आज 2-3 वर्षांची मुलं सुद्धा प्रचंड बुद्धिमान आहेत. या मुलांना हँडल कसं करावं हा पालकांना फार मोठा प्रश्न पडला.
मग त्या मुलांसाठी आपल्याकडे काय प्लॅन आहे? आपण मगाशी मी जसं म्हटलं की खाली खाली गेलं, खालूनच कच्चं आलं, खालूनच कच्चं आलं असं म्हणत म्हणत आपण अंगणवाडी पर्यंत गेलो. आता अंगणवाडीच्या बाईंनी सुद्धा पार म्हणायचं का हे आईच्या पोटातूनच तसं आलंय? नाही. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पहिली जी 5 वर्ष आहेत, लक्षात ठेवा की वयाच्या 3 वर्षानंतर 3 वर्ष जेव्हा पूर्ण होतील त्या बालकाची, तेव्हा त्याने शाळेमध्ये यायचे. म्हणजे अंगणवाडी, अर्ली चाइल्डहुड एज्युकेशनवर फार मोठा फोकस दिला. 3, 4 आणि 5 वर्षे ही 3 वर्ष शाळेमध्ये येण्याच्या अगोदरची प्रिपरेटरी आहे, त्यांची प्राथमिक तयारी तिथून करून घ्यायची. आता हे का गरजेचं आहे? प्रत्येक शिक्षकाला माहिती की थोडाफार जर मुलांना बेस असेल तर पहिलीमध्ये आपल्याला त्यांना आणखी शिकवणं सोपं जातं. पण ह्या 3 वर्षाकडे शासनाने का लक्ष दिलं असेल? तर जर तुमच्यापैकी कोणी मेंदू अभ्यास केला असेल तर जे मेंदू विज्ञान आहे ते असं सांगतं की मुलांच्या मेंदूचा जो विकास आहे तो त्याच्या वयाची 0 ते 5 वर्ष या 5 वर्षात त्याचा 95% विकास होतो. 95%. आणि उरलेल्या सगळ्या आयुष्यभरामध्ये 5% विकास होतो फक्त. कुणी जर म्हणत असेल की याला काहीच नाही, शाळेत आल्यापासून सुधारलंय, तर ते साफ चूक आहे. मग ही 5 वर्ष एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून, समाजातले एक घटक म्हणून आपल्यासाठी फार महत्वाची. या 5 वर्षामध्ये त्याच्या 95% मेंदूचा विकास करायचा. आज आपण बघतोय अनेक बालवाड्या, अंगणवाड्या ठिकठिकाणी सुरू झाल्या, पण त्या बालवाड्यांचे पॅटर्न ठरलेले आहेत. बघा, आम्ही 1 वर्षात ABCD शिकवतो, दुसरे म्हणतात आमच्या मुलांचे 10 राईम्स पाठ आहेत, तिसरे म्हणतात आमचे मुलं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट बोलतात आईवडिलांना. हा पॅटर्न, ते त्यांच्या पलीकडे जायला तयार नाहीत. लहान मुलाला काय हवं असतं, काय शिकायचं? तुम्ही बघा, कुठलंही लहान मूल त्याच्या हातात काही वस्तू द्या, ते तोंडात घालतं. का घालतं तोंडात? तर लहान मुलाची सगळ्यात पहिली प्राथमिकता, पहिली गरज असते ती म्हणजे त्याची भूक असते. लहान मूल तोंडामध्ये वस्तू घालण्याचं कारण ते ती वस्तू चाखून बघत असतं, याच्यातून आपलं पोट भरतंय का, ह्या वस्तूची काही वेगळी चव आहे का, हे त्याचं शिक्षण आहे, हे ते शिकतं एका पद्धतीने. पण आपण त्याचा विचार करत नाही. एखादी वस्तू हातात द्या, त्या हातात वस्तू घेऊन खाली टाकतात. लहान मुलगा सतत आपल्या आईकडे हात करतो, वडिलाकडे किंवा कुणी व्यक्ती असू द्या, उचलून घ्या म्हणतो. काय कारण असेल त्याचं? त्याला वरून बघायचं असतं काय काय दिसतंय खाली. ह्या सगळ्या त्याच्या शिकण्याच्या कृती आहेत. आपण त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही. कोणती वस्तू खाली टाकली की त्या वस्तूचा आवाज कसा होतो ते आवाज शिकत असते. वर उचलून घेतो, वरून बघतो, हा हे दिसतंय, कारण त्याला खालून काही दिसत नसतं. आपण खाली फरशीवर टाकलं त्याला काही दिसत नाही, ते फक्त वरचं छत बघून बघून ते बोर झालेलं असते. मग ते वर उचलून घेतलं का मग त्याला दिसतं इकडे चमचे आहे, तिकडे वाटे आहे, तिकडे खुर्ची आहे, टेबल आहे, टीव्ही आहे, कपाट आहे, त्या नवनवीन वस्तू. ते बाहेर पण का चाला म्हणतं, त्याला बघायचं असतं की सराउंडिंग मध्ये काय आहे, आपल्या बाहेर काय काय दिसते. त्या बाहेरच्या गोष्टी त्याला बघून शिकायच्या असतात की नवीन एखादी गोष्ट दिसली. आणि हालचाल करणाऱ्या गोष्टी फार आवडत असतात लहान मुलांना. तर कधीतरी ह्या भूमिकेतून आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे तुमची मुलं जर लहान असतील तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी फार महत्वाच्या ठरणार आहेत की ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही त्याला कसं सराउंडिंग देताय, काय काय अध्ययन अनुभव देताय, शिकण्याच्या कोणकोणत्या संधी निर्माण करताय. आणि तेच मूल शाळेत आल्यानंतर ऍक्टिव्हिटी फार महत्वाच्या आहेत. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आपण म्हणतो की प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधून मुलांना काय काय शिकायला मिळेल. मुलांना आव्हानं आपण दिली पाहिजेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हेच म्हणते रेडीमेड नॉलेज तुम्ही प्रोव्हाइड करू नका. आपल्याकडे होतं असं की इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्या 2 वेगळ्या टर्म्स आहेत. आपण इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्या दोन्हींनाही एकच पकडतो की इन्फॉर्मेशन म्हणजे काय, नॉलेज म्हणजे काय. दिलेली माहिती. आता मी इथं तुमच्या समोर काहीतरी भाषण ठोकतोय, व्याख्यान करतोय, हे सगळं इन्फॉर्मेशन आहे, हे नॉलेज नाही. जेव्हा ऍक्च्युअल मी एखादी गोष्ट तुम्हाला करून दाखवेल, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग घेईल, त्यावेळी समजायचे की तुम्हाला नॉलेज मिळालं. साखर गोड आहे मी सांगितलं, तुम्ही कानाने ऐकाल, तुम्हाला एक माहिती होईल की साखर गोड आहे. पण गोड आहे म्हणजे कशी आहे? ज्यावेळी तुमच्या तोंडामध्ये साखरेचा एक दाणा तुम्ही घ्याल तेव्हा जी चव कळेल त्या चवीला गोड म्हणतात, हे तुम्हाला कळालं. म्हणजे हे झालं तुमचं प्रॉपर नॉलेज. तर नॉलेज आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा गल्लत करत असतो आणि ती गल्लत आपल्याला शिक्षक म्हणून निश्चितपणे करायची नाही. आता दुसरा एक भाग असा की
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 21व्या शतकातली जी कौशल्य आहेत, 21st सेंचुरी स्किल्स, याच्यावर सुद्धा फार फोकस केलेला आहे. 21st सेंचुरी स्किल्स मध्ये काय काय आलं मग, जसं की तुमचं कोलॅबोरेशन आहे. कोलॅबोरेशन म्हणजे काय की एकमेकांच्या मदतीने शिकणं, एकत्र येऊन एखादं काम करणं. आता इतका मोठा सुंदर कार्यक्रम ह्या व्याख्यानमालेचा आहे. एकटे जर खोरे सर म्हटले असते की चला मी हा कार्यक्रम करतो, एकट्याने कधीही शक्य झालं नसतं. त्यांनी लीड घेतलं, एक टीम त्यांच्या सोबत आली, सगळ्यांनी मिळून त्याला एक मूर्त रूप दिलं आणि हा सुंदर कार्यक्रम इथं संपन्न होतो. तर शिकण्यामध्ये सुद्धा असंच असते. तुम्ही बघा, वर्गामध्ये एखादी गोष्ट शिक्षकाने शिकवणं आणि मुलांनी एकमेकांना शिकवणं, मुलं फार गतीने शिकतात. मी एक माझा प्रयोग तुम्हाला सांगतो. आमच्याकडं 5वीच्या वर्गामध्ये जवळपास 17 मुलं बाहेरून आली होती. त्याच्यातले 13 मुलांना वाचन येत नव्हतं. आता नेमकं त्यांना वाचन शिकवायचं की बाकीच्यांना पुढचं शिकवायचं, हा फार मोठा प्रश्न होता. काहीच नाही केलं. मी त्यांचे गट केले, त्या गटात एक लीडर नेमून दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एकमेकांना शिकवायचं. त्या 17 पैकी 13 मुलं मला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता वाचन शिकले. काहीच केलं नाही, ऑटोमॅटिक शिकले ते एकमेकांच्या मदतीने. म्हणजे जे 4 वर्ष करता आलं नाही शिक्षकाला, ते त्या मुलांनी अवघ्या 3-4 महिन्यामध्ये केलं एकमेकांच्या मदतीने. हे सांगायचं यासाठी की 21st सेंचुरीचं हे महत्वाचं स्किल आहे. किंवा क्रिएटिव्हिटी असेल, क्रिटिकल थिंकिंग. आता क्रिएटिव्हिटी फार महत्वाची. बघा, एक काळ असा होता की जगातली सगळ्यात नामांकित विद्यापीठ आपल्या देशामध्ये होते. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठ. आज सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या विद्यापीठांचा अभ्यास केला जातो. जगभरातून विद्यार्थी तिथे शिकायला यायचे. पण आज काय परिस्थिती आहे? आज आपली मुलं केम्ब्रिजला जातात, ऑक्सफर्डला जातात, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनला जातात. का जातात? आपलं टॅलेंट आहे ते रिसर्च करण्यासाठी बाहेर जातात. त्याचं कारण असं की रिसर्चला महत्व आपल्या शिक्षणामध्ये फारसं दिलं जात नाही. आपल्याकडे सगळ्यात पहिलं म्हणजे एकदम क्रीम जर विद्यार्थी असतील तर त्यांचं टार्गेट काय असतं तर नीट क्रॅक करणं. त्याच्यानंतर जे सेकंड लेवल आहे त्यांचं काय असतं टार्गेट तर IIT ला जाणं. म्हणजे आणि हे फार मोठे कारखाने, म्हणजे काही वर्षानंतर भारतातला सगळ्यात मोठा बिझनेस जर कोणता होणार असेल ना तर तो शिक्षण हा बिझनेस होईल. हे माझं वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. आज तुम्ही लातूरला का काय दिसतंय, एका असं हे ऑडिटोरियम छोटे, याच्यापेक्षा मोठमोठे ऑडिटोरियम, तिथे ऍट ए टाइम 1,500 मुलं बसलेले असतात. एक शिक्षक पुढे लेक्चर देत असतो, ते मुलं बसल्या बसल्या नोट्स काढत असतात आणि फीस घेतात 1-1-1.5 लाख रुपये एका वर्षाची. तर हे नेमकं चाललं कुठं? पण अशा परिस्थितीमध्ये आनंद कुमार, प्राध्यापक आनंद कुमारांसारखी माणसं, खरं तर मी खोरे सरांचं पुन्हा एकदा त्याच्याबद्दल अभिनंदन करतो की इतक्या एका चांगल्या व्यक्तीला तुम्ही इथं आणलं होतं आणि त्यांच्या नावाने अवॉर्ड देत आहे. कारण गोरगरिबांची मुलं त्यांच्यामधली क्वालिटी बाहेर काढून त्यांना IIT ला नेणं हे त्या माणसाने दाखवले साध्य करून. त्यांचं ते वाक्य सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित असेल, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही होगा जो हकदार होगा. किती सुंदर वाक्य, किती महत्वाचं आहे. हे आपल्या शिक्षकांनी सुद्धा प्रत्येकाने आपल्या मेंदूत करून ठेवलं पाहिजे की ज्याच्याकडे क्वालिटी आहे त्याच्यातली ती क्वालिटी बाहेर काढण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. 30 मुलांना काय येतंय ते आपण बाहेर काढलं पाहिजे. आपल्याला जे स्किल डेव्हलपमेंट आहे इयत्ता 6वी पासून आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला मुलांचं कौशल्य विकसन करायचं. मग कोणामध्ये काय स्किल आहे ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला शिक्षक म्हणून. ते जर ओळखता आलं नाही तर आपण अपयशी आहोत. माग नेवासा तालुक्यातल्या एका मुलाचं गाणं, तुम्ही चंद्रा गाणं ऐकलं असेल, व्हॉट्सअपवर व्हायरल झालेलं. मला वाटतं बऱ्याच जणांनी ऐकलंय का तुम्ही? रयत शिक्षण संस्थेची एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये 6वीचं एक अतिशय गरीब घरात शिकणारा मुलगा, की त्याचं गाणं त्याच्या शिक्षकांनी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं आणि ते फक्त व्हॉट्सअपच्या एका ग्रुपवर टाकलं. तिथून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे, आणि कोट्यावधी व्ह्यूज त्या गाण्याला मिळाले. इतके मिळाले की त्या मुलाला अजय अतुल शोधत आले. अजय अतुल, ज्यांना मराठीतल्या संगीतातले जादूगार म्हटलं जातं. अजय अतुल म्हणजे फार मोठं नाव आहे. अजय अतुल शोधत आले आणि अजय अतुल त्या मुलाला सोबत घेऊन गेले, त्याच्यासोबत एक गाणं गायलं, त्याच्यासोबत एक करार केलाय. तुम्ही अजय अतुलच्या पेजवरून अजय अतुलने स्वतः तो व्हिडिओ शेअर केलाय की आता जो होणार आहे तो इतिहास असेल, असं अजय अतुलने त्या विद्यार्थ्याबद्दल लिहून ठेवले. म्हणजे किती मोठ्या उंचीच्या माणसांनी त्याची दखल घेतली. हे कोणामुळे घडलं? हे शिक्षकामुळे घडलं.
आणि मग तो मुलगा ते गाणं एका दिवसात शिकला होता का? नाही. तो 5वीत पण गाणे म्हणत होता, 4थीत म्हणत होता, 3रीत म्हणत होता. पण त्या 6वी मध्ये एका शिक्षकाची बदली होऊन ते त्या शाळेमध्ये रुजू झाले. रुजू झाल्यानंतर तुला काय येतं हे मुलांना विचारत होते. तुला काय येतं? मला कोंबडीचा आवाज काढता येतो, दाखव काढून. छान. तुला काय येतं? चित्र येतं, दाखव चित्र. व्हेरी नाईस. असं प्रत्येकाला विचारत विचारत त्या मुलापाशी आले. तुला काय येतं? गाणं म्हणता येतं. म्हणायला लागला, शूटिंग केली आणि त्या मुलाचं कल्याण झालं, आयुष्य झालं. म्हणजे विचार करा की त्या शिक्षकाची एक छोटीशी कृती एका मुलाला आयुष्यात ती फार मोठा स्टार बनवणार. म्हणजे शिक्षक कधी सामान्य नाही होता असं जेव्हा चाणक्य म्हणतात, त्या विधानाला निश्चितपणे काहीतरी आधार आहे. आणि आपण प्रत्येकाने मग हे ठरवलं पाहिजे की माझ्या वर्गामध्ये कोणत्या मुलामध्ये काय स्किल आहे. आता माझ्या शाळेबद्दल जर बोलायचं झालं तर ह्या गोष्टीला खूप आम्ही वेटेज दिलेले आहे आमच्या शाळेमध्ये सुद्धा. म्हणजे आमच्या शाळेमध्ये जर तुम्ही आले तर आमच्या शाळेमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, 16-17 प्रकारचे वेगवेगळे वाद्य. हे का करावं असं वाटलं तर जेव्हा मी तिथं रुजू झालो होतो, आमच्याकडे झोपडपट्टी नावाचा एक एरिया होता. तिथं अनेक मुलं अशी होती की ती शाळा बुडवायची, घरी राहायची. घरी त्यांची पारंपरिक वाद्य होती, पुढं हलगी, ढोल, ताशे ते वाजवत बसायचे. तर मी माझ्या सहकारी शिक्षकांच्या सोबत तिथे गेलो असता ते दिसले ते मुलं ते काम करताना. त्यांना म्हणलं तुम्हाला वाजवायला आवडतं का? मुलं म्हणले हो. किती आवडतं? खूप आवडतं. उद्यापासून हे सगळं शाळेत आणून देतो, पण शाळेत यायचं. मुलं म्हणले ओके. शाळेत ढोल, ड्रम, ताशा हे एक एक वाद्य आणले. त्यांना ते काही वाजवता येत होते पारंपरिक, त्याला जोडणी जे आधुनिक वाद्य आहेत जसे की कीबोर्ड आहे, ऑक्टोपॅड आहे, ट्रिपल आहे, हे सुद्धा वाद्य आणले त्याच्यासोबत आणि त्यांना ते वाजवायला शिकवले. आणि झालं असं की मुलांना हे आवडायला लागलं. मग हे शिकवायचंय ना, तर याचा उपयोग अध्यापनात कसा करायचा? तर ज्या मराठीच्या, हिंदीच्या, इंग्रजीच्या कविता आहेत त्यांना चाली बसवल्या. त्या कविता वाजवा, गा, पाठ कविता करा असं म्हणायची गरज लागली नाही. आपोआप मुलं पाठ करायला लागले, गाणे म्हणायला लागले, कविता वाजवायला लागले. 7वीची कविता 5वीचं पोरग म्हणते, 5वीची 4थीचं म्हणते, ते ऑटोमॅटिकली शिकायला लागले. आणि झालं असं की हे जे वाद्य आहेत हे वाद्य वाजवायचे शिकवताना त्यांना सांगितलं की आता तुला मी कीबोर्ड शिकवला ना, तू 10 मुलांना शिकवायचा. आता माझी गरज तुम्हाला अजिबात लागली नाही पाहिजे. मग मधली सुट्टी आली, हे सगळं त्यांच्यासाठी ओपन आहे, ऍक्सेसिबल आहे. जे पाहिजे ते वाजवा, गाणं म्हणा. म्हटलं बिघडू द्या, बिघडलं तर मी नीट करतो. पण काहीच बिघडलेलं नाही. मुलांवर जर विश्वास ठेवला तर मुलं बिघडत नाही. आणि मुलं एकमेकांना शिकवायला लागली. म्हणजे गंमत सांगतो की परिपाठामध्ये जर आम्ही पाहिलं तर कधी कधी तो ड्रम वाजवणारा कुणीतरी वेगळाच विद्यार्थी दिसतो. मग त्याला तू कधी शिकला हे विचारावं लागतं. तर तो एखाद्या विद्यार्थ्याचं नाव सांगतो की मला ते याने शिकवलं किंवा त्याने शिकवलं. तर हे मुलं शिकतात एकमेकाच्या मदतीने, फक्त आपण एक सुरुवात करून दिली पाहिजे. तर ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ते शिकतात. शाळेमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम आहे, लॅबोरेटरी आहे. ज्यांना सायन्स मध्ये आवड आहे ते तिकडे जातात, प्रयोग करत असतात. शाळेमध्ये रोबोटिक्सची 3 लाखाची लॅब आहे, जे इंजिनिअरिंगला रोबोट तयार करायचे शिकवतात. ते आमचे 5वी-6वीची मुलं तयार करतात, रोबोट बनवतात मुलं, ड्रोन उडवतात हवेमध्ये. ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे जा, तुम्हाला त्याच्यात इंटरेस्ट आहे ना, ते मुलं भविष्यामध्ये संशोधनाकडे जातील, इंजिनिअरिंग कडे जातील, IIT कडे जातील. ज्यांना इतर सायन्सच्या प्रयोग करायचे, ज्यांना नीट करायचे, त्यांच्यासाठी फार मोठी लॅबोरेटरी आहे. 11 लाखाची सायन्स लॅब शाळेमध्ये आम्हाला शासनाने दिली. तर ज्यांना जे वाटतंय ते जाऊन तिथं मुलं करतात. म्हणजे हे मी सांगतोय यासाठी की ज्याला गायन शिकायचे त्याच्यासाठी गायनाची सुविधा आहे. कराओके स्टुडिओ शाळेमध्ये मुलांचे गाणे रेकॉर्ड केले जातात. जो प्रोफेशनल स्टुडिओ तुम्ही आकाशवाणीला वगैरे पाहिला असेल तसं आम्ही शाळेमध्ये केले. तर हे ज्याला जे पाहिजे ते, म्हणजे मी नेहमी सांगतो, मगाशी बोलता बोलता माझा तो धागा राहिला होता की शिक्षण म्हणजे काय किंवा शाळा कशाला म्हणायचं. तर मला जे शिकायचंय ते जिथं मिळतं ते ठिकाण म्हणजे शाळा. ही शाळेची सरळ सोपी सरळ धोपट व्याख्या. मग मुलांना जे शिकायला आवडते ते त्यांना तिथे शाळेमध्ये आहे. कशाला ते शाळा बुडवते? अजिबात बुडवत नाही शाळा. मी तुम्हाला सांगतो, रिया नावाची एक मुलगी, तिला टायफॉइड झाला होता मागं, हातामध्ये NSC ची कॅप होती सलाईनची, ती तशीच घेऊन शाळेत होती. ती नाही बुडवली तिने शाळा. सकाळी जायची, डॉक्टरला म्हणायचे लवकर सलाईन लावा, मला शाळेत जायचे. सलाईन झाली की ती कॅप बंद करायची, दिवसभर शाळेत येऊन बसायची. आणि का तर मला घरी थांबावं वाटत नाही. तर ज्या दिवशी मुलांना अशा शाळा आवडू लागतील त्या दिवशी मला नाही वाटत की मार्क ट्वेन सारखं कुणी म्हणेल की माझ्या शिक्षणामध्ये शाळा अडू लागली. तर ह्या शाळा आपल्याला घडवायच्या.
आणि हे नवीन शैक्षणिक धोरण ते नक्की करणार. शिक्षकांना आता व्यावसायिक होणं फार गरजेचं आहे, कारण शिक्षण किंवा शिक्षक हा पेशा आपण म्हणतो मी सेवा म्हणून स्वीकारलाय, मी व्रत म्हणून स्वीकारलंय, मान्य, हे अगदी गरजेचे आहे ते वाक्य, परंतु शिक्षक हा आपण व्यवसाय म्हणून स्वीकारला पाहिजे. आता व्यवसाय म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे आपल्याला काही दुकानदारी करायची का? तर अजिबात नाही. जेव्हा एखादा शेतकरी शेतामध्ये शेती करायला लागतो, तो त्याच्या पूर्वजांनी दिलेलं जे ज्ञान आहे तेवढंच ज्ञान वापरून आयुष्यभर शेती करत नाही. तो सतत बघतो नवीन बियाणं कोणतं आलंय, कोणतं खत वापरल्यानंतर कापूस चांगला येतो, ऊसाला किती बाय कितीवर लावला पाहिजे, कापूस किती बाय कितीवर लावला पाहिजे, पाणी किती दिवसाला दिलं पाहिजे, तुरीचं कोणतं वाण, तो सतत शोधत राहतो. बेस्ट काय आहे, बेस्ट काय आहे. तसं आपल्याकडे होतं का? आपण बेस्ट प्रॅक्टिसेस शोधतो का? नाही. मला बीएडला हे मी शिकलो, मी असंच शिकवणार. आणि बऱ्याच जणांना स्वतःवर प्रचंड गर्व असतो, माझ्यासारखा शिक्षकच नाही, म्हणजे मी शिकवलं ना पोरांना आलंच पाहिजे. मी इतके हाणतो पोरं की त्यांची ताकद नाही शाळा बुडवायची. एक तर एक सहकारी होते माझे, ते अतिशय अभिमानाने सांगायचे, म्हणले आपली एवढी दहशत आहे शाळेमध्ये की माझ्या गाडीची फायरिंग जरी ऐकू आली ना, 100 गाड्या जाऊ द्या, माझी गाडी राईट पोरं ओळखतात, फक्त फायरिंग ऐकू येऊ द्या, सगळे पोरं वर्गात होतात. एकाची ताकद नाही ग्राउंडवर सांगायची. आपल्या जवळ यायची डेअरिंग नाही पोराची. मी त्यांना म्हणलं सर तुम्ही चुकीच्या क्षेत्रात आले. ते म्हणले कसं काय? म्हणलं तुम्ही एखाद्या झोपडपट्टी दादा बिदा असायला पाहिजे होते, किंवा दाऊद इब्राहिम, छोटा राजन त्यांच्या टोळीत जायला पाहिजे होते, इकडे काय करताय? असं कसं म्हणता तुम्ही? म्हटलं ही शर्मेची गोष्ट आहे. तुमच्याजवळ जर मुलं येत नसतील, मला नाही वाटत ती कोणत्या शिक्षकासाठी अभिमानाची गोष्ट आहे, ती फार शर्मेची गोष्ट आहे. म्हटलं तुमची गाडीचा आवाज आला का मुलं पळत पळत आले पाहिजे, सर आले, सर आले, सर आले. तुम्ही गेटच्या बाहेर जाईपर्यंत मुलं तुमच्या भोवती फिरले पाहिजेत, तर तुम्ही शिक्षक म्हणून काम करायला लायक आहात, अन्यथा नाही. पण हे आपण ओळखतो, तर हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे की. आणि मग मुलं जवळ कशी येतात? नुसतं फार गोड गोड बोललं, फार लाड केलं तर मुलं जवळ येत नाही. मुलांच्या मनामध्ये आपल्याला विश्वास निर्माण करता आला पाहिजे, त्यांना आपण आदर दिला पाहिजे. मुलं ही मोठ्या माणसाची छोटी प्रतिकृती असतात. बघा आपल्याला बऱ्याच वेळा त्याला काय कळतंय, काय दिली झापड, त्याला काय. पण प्रत्येक मुलाला भावना असतात. तुम्ही बघा एखाद्या विद्यार्थ्याला नाहक तुम्ही रागवा किंवा नाहक चिडा, 8 दिवस तरी त्याच्या डोक्यात असते की या सरने मला विनाकारण मारलं होतं, माझी काही चुकी नसताना मी गोल नाही खेळले होते. त्याच्याबद्दल एका शाळेत लवकर तुम्हाला सांगतो, एका शाळेत आम्ही गेलो होतो भेट द्यायला. छान शाळा होती, वेगवेगळे उपक्रम पाहिले. आणि शाळा सुटताना निघतो म्हणला, आता ते मुख्याध्यापक म्हणले थांब आता आमचा मेन उपक्रम तर शेवटीच राहिलाय, तो बघा. ठीक आहे म्हणलं, आता शाळा सुटायची वेळ झाली, आता काय नाही. ते म्हणले ते शाळा सुटल्यावर असते. ठीक आहे म्हणलं, शाळा सुटल्यावर जातो. आता शाळा सुटल्यावर आम्हाला थोडं आमच्या डोक्यामध्ये वेगळंच येत होतं, आता शाळा सुटल्यावर काय उपक्रम असेल. ठीक आहे म्हणलं, पाहू तरी काय आहे यांचा. तर मग शाळा सुटली, सगळी मुले, वेगळी खोली होती. मुख्याध्यापक म्हणले ऑफिसमध्ये या, इथून बघायचा आहे तो उपक्रम, तिकडे नाही जायचं. तर मग एक स्क्रीन लावलेलं होतं, म्हणजे टीव्ही होती, आणि त्या वर्गामध्ये एक कॅमेरा होता, सीसीटीव्ही. त्या वर्गातलं सगळं ह्या स्क्रीनवर दिसत होतं. काय होतं वर्गामध्ये, तर 7 पुतळे होते. मग एक एंट्रीला एक दरवाजा होता आणि एक्झिट साठी एक दरवाजा होता. मुलं काय करायचे, वर्गामध्ये गेले, पहिल्या पुतळ्याकडे बघायचे, मस्तपैकी स्माइल द्यायचे. दुसऱ्या पुतळ्याकडे पाहायचे, त्यांना त्या पुतळ्याच्या हातात हात द्यायचे. तिसऱ्या पुतळ्याकडे जायचे, त्या पुतळ्याच्या गळ्यात मिठी मारायचे. चौथ्या पुतळ्याकडे राग राग बघायचे. 5व्या पुतळ्याला काय करायचे, हात उघडायचे. 6व्या पुतळ्याच्या गालात झापड द्यायचे. आणि 7व्या पुतळ्याला लाथाबुक्क्यांनी भरवायचे. आता बराच वेळ झाला हेच होत होतं. सेम पुतळ्यांना सेम रिॲक्शन होती मुलांना. आम्हाला वाटायचं की आता बदलेल रिॲक्शन, नंतर नाही बदल. म्हणलं सर हे नेमकं काय आहे, काय कळालं नाही आम्हाला, उपक्रम सांगा आम्हाला समजून. ते म्हणले काय नाही, हे जे 7 पुतळे आहेत ना, हे आमच्या 7 शिक्षकांचे पुतळे आहेत. म्हटलं 7 शिक्षकांचे? हो. म्हणले आमचे शिक्षक दिवसभर जसं वागतात ना मुलांच्या सोबत, तसं मुलं. ते बघा, ते 1 नंबरचा पुतळा आहे ना, ते सर आले शाळेत
की मुलाकडे बघून मस्तपैकी स्माइल देतात, मुलं पण त्यांच्याकडे बघून स्माइल करतात. हे दुसरे सर आहेत, ते मुलांशी प्रेमाने वागतात, मुलं त्यांच्या हातात हात देतात. त्या तिसऱ्या बाईंचा पुतळा आहे, तिसरा जो आहे, त्या फार प्रेमळ मॅडम आहेत, त्यामुळे मुलं अगदी आईसारखं त्या पुतळ्याच्या गळ्यात मिठी मारतात. हे शिक्षक सारखे राग करतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुलं रागाने डोळे वटाळून बघून जातात. हे पुढच्या शिक्षकांना मुलांना मारायचा फार छंद आहे, त्यामुळे मुलं त्यांनी दिवसभर ज्यांना मारले ते सगळे जाता जाता वसुली करतात. आणि मग दुसरे म्हटले हा 7वा पुतळा माझा आहे म्हणले. मी सकाळी ग्राउंड मध्ये येताना हातात छडी घेऊन उभी असतो, दिवसभर पोरं बडवतो, जाताना पोरं मला बडवतात. आणि असं बडवतात म्हणले 8 दिवसाला पुतळा बदलावा लागतो. अहो म्हटलं सर पुतळा कशाला बदलवता, तुम्ही बदला, पुतळा बदलण्याची गरज लागणार नाही. तर खरंच आपण विचार केला पाहिजे की अशा प्रकारची रिॲक्शन आपल्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांची येते का. तर मुलांनी मग त्यांना सांगितलेलं ते पटलं. ते म्हटले सर खरोखर उद्यापासून मी स्वतः बदलण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे हा पुतळा बदलण्याची परिस्थिती इथं येणार नाही. तर मग शिक्षक म्हणून आपण खरोखर हे अगदी मनात लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या विद्यार्थ्यांच्या सोबत वर्तन नेमकं कसं आहे. मी मुलांना खरंच आवडतो का, मी मुलांना खरंच आवडते का. आणि मी जे मागाशी म्हटलं की जे झोपडपट्टी दादासारखं मला मुलं फार घाबरतात, हे खरोखर अभिमानाची गोष्ट नाही. असं जर कुणी असेल, कृपया माझी विनंती आहे की आपण बदला. आपण बदललं तर 100% बदल करतो. शाळाबाह्य मुलं ही फार मोठी डोकेदुखी आहे आज आपल्यासाठी. शाळाबाह्य मुलं राहतातच कशी. आता मान्य आहे की काही 1-2% कारण असे असतात की तिथं आपण बदल घडू शकत नाही, पण काही ठिकाणी तर आपण 100% बदल घडू शकतो. मी इथं चिंचाळा म्हणजे खोरे सरांची शाळा होती तिथं, म्हणजे मी बदलून आलो नंतर सरांनी शाळा टाकली. अगोदर विहा मंडळ होती, नंतर तिथे टाकली. तर त्या गावामध्ये असतानाची एक गोष्ट सांगतो. म्हणजे मी ज्या दिवशी तिथं रुजू झालो, दुसऱ्या शिक्षकांची बदली झालेली होती. मी जेवढं DED ला शिकलेलो होतो ते 4-5 पुस्तकामध्ये तेवढंच माहित होतं मला शिक्षक म्हणून असं करायचं असतं. शाळेत गेल्यानंतर मात्र DEDचं शिक्षण आणि शाळा याच्यात कुठंच काही ताळमेळ नव्हता. त्या शिक्षकांची बदली झाली होती, पण दुसरे शिक्षक येत नव्हते म्हणून ते रिव्ह्यू होत नव्हते. मी गेलो, ते म्हणले बरं झालं आले, सगळं करायला गुतीलं. पहिल्या दिवशी मुख्याध्यापक झालो ते रिव्ह्यू होऊन गेला. आता काहीच कळत नव्हतं, नेमकं रडावं का हसावं का काय करावं, फक्त हजेरी घ्यायची एवढंच माहित होतं. पण याला त्याला विचारून काम केलं. 54 पट होता. ज्या दिवशी तिथून बदली होऊन आलो त्या दिवशी 54चा पट 221 वर नेला होता. त्या आजूबाजूच्या 6 गावातले, म्हणजे अगदी तुमच्या जालन्यामधलं भांबेरी आहे, दह्याळा आहे, त्या गावची मुलं तिथं शाळेमध्ये येत होती. मिरखेडा, चोंडाळा, विहा मांडवा, तिथून मुलं शाळेत यायची. तर हे एका दिवसात घडलं नव्हतं. मी गेल्यानंतर अनेक नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. त्याचं कारण असं की विद्यार्थी म्हणून जे अनुभव मी घेतले होते की शिक्षक कसा नसावा, अगोदर शिक्षक कसा असावा हे मी ठरवलं नाही, की शिक्षक कसा नसावा त्याचे काही क्रायटेरिया मी ठरवले. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जेव्हा मी शाळेत होतो माझ्या आयुष्यात मी एकदा चोरी केलेली 10वी मध्ये असताना. आता चोरी कशाची केली, आमची माध्यमिक शाळा होती, सायन्स लॅब होते. मला प्रयोग मी पुस्तकात बघायचो की शहाबादी फरशीचे तुकडे घ्या, त्याच्यामध्ये HCl टाका, मग काडी पेटून बघा, काडी विजते का, तर CO2 तयार झाला. मला वाटायचं खरंच असं होत असेल का की पुस्तकात उगाच लिहिलंय. मग एकदा आम्हाला कळालं की आपल्या शाळेमध्ये हे सगळं साहित्य आहे. आम्ही शिक्षकांच्या मागे लागलो की सर हे साहित्य द्या ना आम्हाला. ते म्हटलं अरे बावळ देत का, ते परीक्षा नळी फुटली तर, ऍसिड हातावर पडलं तर, असं झालं तर, म्हणजे पुढचे सगळे संभाव्य धोके सांगितले. त्यांनी काही कधी आम्हाला कुठली गोष्ट अजिबात हात लावू दिली नाही. मग मी तेच ठरवलं होतं, शाळेत गेलं की पहिल्या दिवशी जेवढे कपाट आहेत शाळेत सगळ्या कपाटांचे कुलप तोडायचे शिक्षक झाल्यानंतर. पण आम्ही झालं असं की नाही ना प्रयोगाचं साहित्य देत. आम्ही एक 4-5 मुलं होतो की ज्यांना क्युरिओसिटी होती. आम्ही ठरवलं आता आपण काय करू, हे सर नाही ना शाळेत प्रयोग करून देत, आपण घरी करू. घरी कसे करायचे, एकदा मीटिंग होती, सगळे शिक्षक मीटिंग मध्ये गुंतले होते. आम्ही कपाट तोडले आणि कुणी परीक्षा नळ्या चोरल्या, कुणी सपाट बोर्डाचा चंबू, कुणी गोल बोर्डाचा चंबू, कुणी स्टँड चोरलं, कुणी एका जणांनी HCl ची बाटली नेली मोठी, माहितच नव्हतं ना काय होतंय, कुणी मॅग्नेशियमची टीप चोरली. हे सगळं सामान चोरलं.
संध्याकाळी एका ठिकाणी गोळा केला आणि काय काय प्रयोग आहेत ते आम्ही करून पाहिले. म्हणजे चोरी करून शिकावं लागलं आम्हाला. जेव्हा शिक्षक झालो तेव्हा ठरवलं की आपण आपल्या विद्यार्थ्यावर अशी चोरी करण्याची वेळ येऊ द्यायची. सगळे कपाट तोडून टाकले. हे फुटबॉल तुमच्यासाठी खेळा, बॉल हा तुमच्यासाठी घ्या, बॅट घ्या, हे पुस्तक वाचनालयातले तुमच्यासाठी जाईल घ्या. वाचनालय सुद्धा नावाला सुद्धा नव्हतं. मी सांगतो आमच्या गावामध्ये एक किराणा दुकान होतं, तिथं जाऊन मी रद्दी वाचत बसायचो. कारण त्यावेळी काहीच नव्हतं वाचनाचं साहित्य. का तर रद्दी वाचायचे पेपर. आणि अनेक वेळा आईचा मार सुद्धा खाल्लाय मी. कारण घरी पाहुणे आलेले असायचे, आई सांगायची जरा दुकानातून साखर घेऊन ये, साखर संपली, पटकन घेऊन ये, पाहुणे आले. हे पाहुणे इकडं चहा पार आटून जायचं तसंच. पण मी आज माझी साखर तिथे ते मांडणीच्या खाली बसायचो, मी दुकानदाराच्या रद्दी वाचत एक एक काय केलं. मग आई यायची मागून 2-4 फटके द्यायचे आणि घरी घेऊन जायचे. असं असे दिवस आले. तर मग शिक्षक म्हणून काम करताना ह्या अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या. तुम्ही त्या चिंचाळ्याचं उदाहरण यासाठी सांगतो, शाळाबाह्य मुलांचा विषय आपला चालला होता की माझ्या शाळेचा पहिलाच आठवडा होता. पहिला, दुसरा, तिसरा दिवस असेल, शाळा चालू झाल्या होत्या, जून महिना होता. आणि मग एक पालक एका मुलाला फार बळवत घेऊन आले शाळेमध्ये. खूप मारत आले. हातामध्ये एक बेशरमाचा फोक होता, सपासप मारत होते. मुलगा मोठ्याने आरडत होता. त्याच्याभोवती 10-15 पोरांचा गराडा होता. ते काही टाळ्या वाजवत होते, काही आरडत होते. मी वर्गातून बाहेर आलो, कसला आरडाओरडा चाललाय, तर ते पालक मारीत मारीत आणलं होतं. एक पायजामा फाटलेला, अंगामध्ये एक कोपरी, आणि आणलं मारत मारत. मी गेलो, त्यांच्या हातातली ती काठी घेतली, फेकून दिली. म्हणलं तुम्हाला किती मारता येते छोट्याशा मुलाला, काही समजतं का नाही? ते म्हणले काय सांगू सर, ते शाळेतच येत नव्हतं. अहो म्हणलं इतकं कुठं मारतात का, मारू नका म्हणलं. त्याला जवळ घेतलं असं त्याने माझ्या हाताला झटका दिला आणि पळायला लागला की धरला बापाने पुन्हा. मग ते म्हणले ते लय डेंजर आहे सर, तुम्हाला माहितच नाही अजून, तुम्ही नवीन आले, ते शाळेत येत नाही. म्हणलं कितवीला आहे? ते म्हणले कितवीला कशाचा? मला वाटलं चौथीला वगैरे असेल. ते म्हणले 3 वर्ष झाले शाळेत बसतोय, बसला नाही, आता बघा तुमच्या पाया पडतो म्हणले. मी एकदम गरीब माणूस आहे म्हणले, माझी कोपरी बघा, पायजमा बघा, पण याला शाळा शिकवा सर. आयुष्यभर लोकांच्या शेतात कष्ट केले, मला माझ्या पोराला लोकांच्या शेतात कष्ट करायला लावायचं नाही. विनंती आहे म्हणलं, काही करा पण शाळेत बस. ठीक आहे म्हटलं. मी त्या मुलाला बोलवलं, जवळ ये म्हटलं, इकडे ये. पण तो रडतच होता. मी नाही जा, मला नाही शाळेत बसायचं. त्यांना म्हणलं तुम्ही जा, मी याला बरोबर बसवतो. ते गेले, त्याला वर्गात बसवायला, पळायला लागला की धरला खाली बसवलं. म्हणलं अरे बाळा असं करू नये अमोल, शाळा शिकलं पाहिजे. त्याचं काहीच नव्हतं. कितीही तत्वज्ञान सांगा, तो खाली फरशीवर डोकं आपटायला लागला जोरदार. मला टेन्शन आलं. म्हणलं आता अवघड काम आहे. तोपर्यंत दुसरे शिक्षक आले. ते म्हटले सर काय झालं? म्हणलं काय नाही, हे पोरग बघा. अर म्हणले त्याला कशाला वर्गात घेतलं? म्हणले सर त्याचे वडील आले. नाही त्याला होट म्हणले पळत. हो म्हणलं काय झालं सर? म्हणजे सर ते नोकरी घालीन म्हणले, तुम्ही तर आत्ताच नोकरीला लागले. मी वाचलोय एकदा. म्हणलं कस काय? म्हणजे गेल्या वर्षी असंच शाळेत आणलं, ते पळालं, मी त्याच्या मागे पळालो तर विहिरीच्या काठावर गेला, आणि म्हणला पुढे आले तर विहिरीतच उडी मारली. त्याच्या अगोदरच्या वर्षी चिंचेच्या झाडावर गेला तर शेंड्यावर, म्हणला पुढे आले का खाली उडी मारली. कशाला म्हणलं, लागली नोकरी तर करा म्हणले. तर मी म्हणलं ठीक आहे बाबा जाऊ द्या. मी घरी आलो. पण तुम्हाला लिटरली सांगतो, मला 12-1 वाजेपर्यंत झोप आली नाही. मला त्या मुलामध्ये माझे वडील दिसायचे, कारण अतिशय गरीब परिस्थितीमध्ये मी सुद्धा शिक्षण घेतलं होतं. ते वडील माझ्या पुढे याचना करताना दिसायचे की सर काहीही करा पण आमच्या पोराला शाळेत बसवा, काहीही करा शाळेत बसवा. मी तुलना करायचो, एकीकडे माझे वडील दिसायचे, कारण माझी परिस्थिती शिक्षणानेच बदललेली होती. मी विचार करायचो आणि मग मी एक निर्धार केला, काहीही झालं तरी याला शाळेमध्ये आपण बसवायचं आणि टिकवायचं. आणि मी एक स्वतःला चॅलेंज घेतलं की जर मी ह्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये टिकवायला यशस्वी झालो तर शिक्षक म्हणून काम करण्याची माझी लायकी आहे, अन्यथा नाही. हे मी माझ्या मनाला ठरवलं. दुसऱ्या दिवशी तो शाळेत आला म्हणजे वडिलांनी मारीत आणलं. दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी सारखं मी त्यांना रागवलो, त्यांना पाठवलं आणि म्हटलं अरे बाळा मी एकदम चांगला शिक्षक आहे, म्हणलं मी अजिबात मारित नाही. बाकीच्या मुलांना म्हणलं मारतो का रे? मुलं म्हणले नाही. म्हणलं मी कोणाला रागवतो का? मुलं म्हणले नाही. ते ठरलेल्या सुरामध्ये, पण त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. मग म्हणलं ठीक आहे आता काहीतरी ट्रिक करूया, जसं मग अशी तुम्हाला सांगितलं की काय वेगळा पर्याय काय. म्हणलं ठीक आहे तुला जायचं तर जा, पण काय करू ऑफिस मधून एक मला ग्लास भरून आणून दे.
ठीक आहे म्हणलं जातो. गेला ऑफिस मधून ग्लास भरून आणला, दिला, म्हणलं जाऊ का? म्हणलं हे ग्लास कोण ठेवून यायचं? ठीक आहे म्हणलं ठेवून येतो. गेला. म्हणलं जाऊ का? म्हणलं एक काम कर, एवढी हजेरी आहे ना ते सरांना नेऊन दे. गेला, हजेरी देऊन आला. म्हणलं जाऊ का? म्हणलं नाही, त्यांना म्हणा ते गोष्टीवर रजिस्टर सांगितलं. गेला. ठीक आहे मग आला. सर जाऊ का आता? म्हणलं एक काम कर ना. म्हणलं काय? म्हणलं तुला खांदता येतं का? म्हणलं काय खांदायचंय? काय नाही म्हणलं आपल्याला झाड लावायचंय. हा म्हणलं येतं ना खांदता. बरं म्हणलं मग खोदतो. एक कुदळ होती शाळेमध्ये दिली. म्हणलं इथं आपल्याला एक झाड लावायचंय बाहेर ग्राउंडवर. म्हणलं तर खोद. बसला तो खोदायला लागला. खोदीत बसला, थोडा वेळ खड्डा केला. मला म्हणलं सर झालं, जाऊ का? म्हणलं अजून एक झाड लावायचं पलीकडं. दुपारपर्यंत त्याला बसूनच दिला नाही, नुसतं काम सांगत राहिलो, हे कर ते कर, वर्गात येऊच नको म्हणलं. म्हणलं याला कळायला पण पाहिजे ना शाळेत आपल्या काय काय असते. आणि ते दिवसभर ते काम करता करता निरीक्षण पण करत होतं मी. मस्त मुलांना गाणे, कविता, गोष्टी आणि मुलं म्हणतील तसं चालू होतं. तर ते दिवसभर काम करायला लावलं. दुपारी मुलांच्या सोबत त्याला म्हणलं आता भात खा म्हणलं. तो खिचडी शाळेतली खाल्ली त्याने. आणि मग म्हटला जाऊ का? म्हणलं काय नाही अजून थोडस काम करायचंय. मग 4 वाजले. म्हणलं सर जाऊ का? बर जा म्हटलं. पण म्हणलं उद्या काही काम आहे का? म्हणलं हो. म्हणलं काय? म्हणलं काय नाही आपल्याला इकडे जरा लॉन लावायचं म्हणलं शाळेत. बर बर म्हणलं मग उद्या येतो थोडा वेळ. दुसऱ्या दिवशी टिकाव घेऊन आला मोठा. त्याला म्हणलं अरे टिकाव का आणला? म्हणलं सर ते कुदळीने उरकत नव्हतं म्हणून टिकाव. तर दुसऱ्या दिवशी काम करायला लावलं. मी तुम्हाला सांगतो, मी त्याला शनिवारपर्यंत वर्गातच घेतला नाही. दिवसभर फक्त काम कर, इकडे जा तिकडे. एखादा मुलगा आला नाही ना, अमोल झाले तो तीर्थराज का आला नाही बघून ये त्याच्या घरी. तो लगेच त्याच्या घरी जायचा, रिपोर्ट घेऊन यायचं सर ते बाजाराला गेला. अमोल ती दीक्षा का नाही आली बघून ये, लगेच दीक्षाच्या घरी अमोल गेला की लगेच यायचं सर ते मामाच्या गावाला गेले. म्हणजे 8 दिवस फक्त काम सांगितलं. आणि मग शनिवारचा दिवस आला, शाळा वगैरे सुटली आणि मग तो माझ्यासाठी इम्तिहान की घडी आपण म्हणतो तसा दिवस होता. त्याला बोलवलं मी जवळ आणि म्हटलं अमोल आता सोमवारपासून तो आला नाही तरी चालेल. तो म्हणला का सर? म्हणलं आता आपले सगळे कामं संपले. तुम्ही कानामध्ये प्राण आणून वाट पाहत होतो की काय म्हणतो. तो म्हटला नाही सर आता मी शाळेत येईन. म्हणलं का? आता काम तर नाहीच काय? नाही म्हणलं तर मी आता शाळेत येईन, मी वर्गात बसेन, मला पण शिकायचंय. 8 दिवस गेले पण 9व्या दिवशी तो विद्यार्थी शाळेत आला, टिकला, शिकला आणि तो आता इंजिनिअरिंग करतो. मला म्हणायचं की हे यश जर ठरवलं तर प्रत्येक शिक्षकामध्ये येऊ शकतं. आणि आपण जे करतो ना त्याचे रिटर्न्स फार जोरदार असतात. म्हणजे मी तिथलंच एक उदाहरण सांगतो की सदानंद उगले नावाचे एक विद्यार्थी, 9वी 10वी शिकलेले वडील, शेतकरी कुटुंबातला तो मुलगा आहे. एकदम साधारण कुटुंब की ज्यांना पाचोड, पैठण याच्या पलीकडे फारसं काही माहित नव्हतं. आणि ते कुटुंब म्हणजे विशेष म्हणजे तिथं ते स्थलांतर होऊन आलेले होते. ते त्या कुटुंबातला तो सदानंद नावाचा मुलगा, तो 5वीत होता. त्याच्या वडिलांनी मला सांगितलं, मी क्लास टीचर होतो, म्हणले सर सदानंद जर नवोदयला लागला तर तुम्ही म्हणता दिवस तुम्ही शाळेला द्याल. तर ते एक चॅलेंज होतं माझ्यासाठी. मी वर्षभर खूप मेहनत घेतली. तो नवोदयला लागला सुद्धा आणि त्याच्या वडिलांनी शब्द सुद्धा पूर्ण केला. म्हणजे मला म्हणले सर मी म्हणलो होतो काय देऊ? म्हणलं शाळेला कॉम्प्युटर द्या. त्यांनी एक FD मोडली त्यांची, शाळेला कॉम्प्युटर दिला. म्हणजे 100-200 रुपये जमा करून दिलेली FD. आणि तो साधारण मी तुम्हाला अतिशय अभिमानाने सांगतो, इंग्लंड मधली युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन, जगातले जे 5 टॉपचे विद्यापीठ आहेत तिथं तो शिकतोय. त्याला 2 कोटी रुपये स्कॉलरशिप टाटाने दिली. आणि आता त्याला तो एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये तिथंच काम करतोय. त्याला महिन्याला 46 लाख रुपयाचं पॅकेज दिलंय त्या कंपनीने. इतक्या छोट्याशा खेड्यातला तो म्हणजे त्याच्यावर सॅमसंग कंपनीने एक डॉक्युमेंटरी सुद्धा बनवली. जवळपास 12-13 कोटी व्ह्यूज येते. युट्यूबला तुम्ही जर पाहिलं, सपने हुए सच नावाने ती डॉक्युमेंटरी आहे. म्हणजे मला म्हणायचं असं की प्रचंड प्रतिभा असते खेड्यापाड्यातल्या मुलामध्ये, फक्त ती शोधता आली पाहिजे शिक्षकाला. हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे फार चांगलं डॉक्युमेंट आपल्या हातामध्ये आलंय. आपण त्याचा वापर केला पाहिजे योग्य पद्धतीने. आपण शोधलं पाहिजे याच्यातून मला शिक्षक म्हणून स्वतःला कसं समृद्ध होता येईल, मला कशा प्रकारे माझे विद्यार्थी घडवता येतील, मला शिक्षणामध्ये काय रिव्होल्युशन करता येईल. कारण हे शैक्षणिक धोरण म्हणजे हे फक्त एक पुस्तक नाही, हे फक्त एक डॉक्युमेंट नाही,
तर भारताने विश्वगुरु बनण्याच्या दिशेने टाकलेले महत्वाचं पाऊल आहे. कारण 5 सप्टेंबर 2022 ला जेव्हा आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा पंतप्रधानांनी आमच्यासाठी एका मेजवानीचं आयोजन केलं होतं. 1.5 तास त्यांच्यासोबत आम्हाला डिस्कशन करता आलं. तर ते डिस्कशन करताना ते असं म्हटले होते की 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि 75 वर्ष झाली. 75 वर्षामध्ये आपण कुठे तर आपण कुठंच नाही, पण किमान 2047 साली म्हणजे 100 वर्षानंतर तरी आपला देश खऱ्या अर्थाने विश्वगुरु बनला पाहिजे सगळ्या क्षेत्रामध्ये. याच्यासाठी शिक्षक म्हणून तुमचं सगळ्यांचं योगदान फार महत्वाचं आहे. आणि ते वाक्य खरोखर अपील होण्यासारखं होतं. ते पंतप्रधानांनी म्हटले किंवा राष्ट्रपतींनी म्हटले किंवा दुसऱ्या कोणी म्हटले हे महत्वाचं नाहीये, तर ते वाक्य खरोखर या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक शिक्षकासाठी फार महत्वाचं आहे की भारताला खऱ्या अर्थाने जर विश्वगुरु बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचं योगदान कुणाचं असणार आहे तर ते शिक्षकांचं असणार. म्हणून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जर वाचलं नसेल तर वाचा. मी त्याच्यातल्या काही महत्वाच्या गोष्टीवर थोडासा भर दिलाय. कारण आताचं युग हे तुम्ही चॅट बोट GTP नावाचं एक AI वर म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर काम करणारे सर्च इंजिन म्हणून आपण थोडक्यात त्याला एक पोर्टल आहे. तुम्ही जर पाहिलं नसेल तर बघा. तुम्ही तिथे जर नुसतं स्पीच ऑन छत्रपती शिवाजी महाराज टाकलं तर छत्रपती शिवरायांच्या बद्दल भाषण तुम्हाला तिथे ते तयार करून देईल. आणि ते कुठलं कॉपी पेस्ट नाही, ते स्वतःची थिंकिंग आहे त्याला. म्हणजे होतं असं एक काळ असा होता की 100-200 लोकांचे फोन नंबर पाठ असायचे लोकांच्या. मी माझ्यापुरतं जर सांगायचं म्हटलं तर माझे जेवढे जवळचे मित्र वगैरे होते सगळ्यांचे फोन नंबर माझ्या पाठ होते. पण आज बायकोचा सुद्धा एकच नंबर पाठ आहे, दुसरा नंबर पाठ नाही, मोबाईलवर शोधावं लागतं. म्हणजे ही शोकांतिका आहे का तर आपण आता आपल्या बुद्धीचा वापर करत नाही, आपण त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतो. ती कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतो आपण मोबाईल मध्ये. मग आपण कुठं असणार आहेत आणखी 5 वर्षांनी 10 वर्षांनी? जग प्रचंड वेगाने बदलत चालले. सोफिया नावाचा एक रोबोट सौदी अरेबियाने बनवला. माणसासारखा इंटरव्ह्यू देतोय तो रोबोट. भविष्यामध्ये आपल्या नोकऱ्या धोक्यात असणार आहेत. एक रोबोट शिक्षक म्हणून शासन प्रत्येक शाळांना पुरवेल, तो रोबोट समोर येईल आणि विद्यार्थ्यांना शिकवेल. ही भीती खरं होण्याचा काळ जवळ आला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण जर रोबोट इंटरव्ह्यू देत असेल, तुम्हाला भाषण देऊन काहीही विचारा तुम्ही, सरळ म्हणा की कोट्स ऑन एज्युकेशन, ते लगेच तयार करून देतात. किंवा टॅगलाईन, तुमची एखादी संस्था आहे, तुम्ही सांगा की या संस्थेसाठी टॅगलाईन तयार करून दे, ते करून घेते ते सगळं. मग आपल्या नोकऱ्या धोक्यात असणार आहेत, पण घाबरायचं नाही. आपल्या कोणत्या नोकऱ्या धोक्यात असणार आहेत? पारंपरिक. पण त्याच्याबरोबर नवीन संधी सुद्धा आपल्यासाठी निर्माण होत आहेत. कोणत्या? ते हे रोबोट आपण तयार करू. यांच्यासाठीची आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी डेव्हलप करायची, ती करण्यासाठी तर माणसं लागणार आहेत ना, तर ते मनुष्यबळ सुद्धा आपल्याला या शिक्षणामधून तयार करायचं आहे. तर असो बऱ्याच गोष्टी या निमित्ताने मी तुमच्यासोबत शेअर केल्या. खरं तर कितीही बोलत राहिलं तरी वेळ पुरणार नाही, कारण हा विषय फार मोठा आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबरोबर माझे अनुभव सुद्धा मी काही तुमच्यासोबत शेअर केले होते की जे अनुभव एक शिक्षक म्हणून निश्चितपणे आपल्याला समृद्ध करतील. बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे अशा गोष्टी माझ्या आजूबाजूला सुद्धा घडत आहेत, तर ह्या गोष्टी बारकाईने अचूकपणे टिपता आल्या पाहिजेत. तर असं जास्त काही बोलत नाही. फार छान वाटलं मला की एका अतिशय सुंदर कार्यक्रमाचा आणि एका अतिशय चांगल्या परिवाराचा भाग मला या निमित्ताने होता आलं. दुसऱ्या वेळी मी अंबडमध्ये येतोय. पहिल्यांदा आलो होतो नांदेडे साहेब जे शिक्षण संचालक आहेत त्यांच्यासोबत इथं मी एका कार्यक्रमासाठी आलो. तेव्हा मूल समजून घेताना ह्या विषयावर बोललो होतो. आजचा माझा बोलण्याचा विषय वेगळा होता. बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत शेअर केल्या. जरूर तुम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वाचा, त्याचा अंगीकार करा, एक समृद्ध शिक्षक होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही निश्चितपणे सगळे समृद्ध शिक्षक असाल, कारण आजच्या काळामध्ये स्वतःचा वेळ खर्च करून व्याख्यान वगैरे ऐकायला जाणारी माणसं निश्चितपणे ध्येयवेडी असतात असं मी म्हणेन. कारण ज्याला वाटतं की इथून काहीतरी मला मिळेल, मी तुमच्या समोर बोलण्याचं धाडस यामुळं करतोय की मी खूप ऐकलंय, खूप लोकांना ऐकलंय आणि ऐकल्याशिवाय आपला मेंदू बोलण्याच्या ताकदीचा होऊ शकत नाही.
त्यामुळं तुम्ही सगळेजण निश्चितपणे ग्रेट आहात. मी माननीय कोरे सर, त्यांची सगळी टीम यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. आपण या ठिकाणी मला बोलवलं, योग्य सन्मान केला आणि बुकेऐवजी बुक देऊन मला फार माझी सगळ्यात आवडती संकल्पना येते. म्हणजे मला ज्यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता ना, तर त्यावेळी घरात माझ्या नुसत्या शाली, फेटे आणि बुके पडलेले होते. माझी मुलगी मला म्हणायची, तुम्ही काय करा बाबा, स्टेटस ठेवा की मला भेटायला येताना पुस्तक घेऊन या. कारण तिला वाचनाचा खूप छंद आहे. 500 ते 600 पुस्तके तिने मागच्या 2-2.5 वर्षात वाचलेत. प्रचंड. आता हे पुस्तक घेऊन आता तिने वाचले माझे सत्याचे प्रयोग. नाहीतर ती गेली का माझी पिशवी अगोदर बघते की कोणतं पुस्तक आणलंय का मी. म्हणजे ही पिढी आपल्याला तयार करणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने या व्याख्यानमालेने खूप छान अनुकरणीय असं एक पाऊल उचलले. मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझं हे लांबलचक भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.